यावर्षी जोरदार झालेल्या पावसाने हिरव्यागार जंगल परिसरात नवनवीन धबधबे तयार झालेले आहे। मेळघाटसह सातपुडा पर्वतात सुद्धा नवीन धबधब्यांचा शोध लागला आहे। अशा धबधब्यांवर जाऊन अनेक युवक कुटुंब सुद्धा आनंद व्यक्त करायला जात आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव असताना शासनाने सर्व पर्यटन क्षेत्रात बंदी घातली असताना सुद्धा अनेकांनी या ठिकाणी हजेरी लावली। आता जेमतेम काही दिवसापूर्वीच शासनाने बंदी उठवली असताना पर्यटन ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। अशा ठिकाणी मात्र आनंद व्यक्त करताना मोठी खबरदारी घेणे तेवढेच महत्त्वाचे सुद्धा आहे। परंतु धबधब्यांवर बेभान आनंद व्यक्त करताना एका 25 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका धबधब्याजवळ अनेक कुटुंब आपल्या मुलांसोबत या धबधब्याजवळ निसर्गरम्य हिरव्यागार उंच टेकडीवरून पडणाऱ्या पावसाची मजा घेत आहे। खाली कमरेभर असलेल्या डोहात इतर महिला पुरुष आणि बच्ची कंपनी आंघोळ करून पावसाची मजा घेत आहे। तर डोहाच्या बाहेर आलेली एक महिला इतरांना पाहत उभी असताना तात्काळ एका टेकडीवरून तिघी मुले एकमेकांना पकडून बेभान घसरत येत असताना त्या युवकांची जोरदार धडक त्या महिलेला मागून लागली असता ती जोरदार डोक्यावर तेथील दगडावर कोसळून पडली। यात तिचे डोके अचानक दगडावर आदळल्याने तिचा जागीच काही सेकंदात मृत्यू झाला। या घटनेने तिच्या नातेवाईकसह इतर पर्यटक सुद्धा आश्चर्यचकित होतात। बेभान मस्तीत आनंद व्यक्त करणाऱ्या या मुलाच्या चुकीमुळे या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। विदर्भ न्यूजला प्राप्त झालेल्या या व्हिडिओबाबत तपास केला असता तो कुठला आहे, ती महिला कोण आहे याबाबत अद्यापपर्यंत खुलासा होऊ शकला नाही। तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देत आहे। आनंद व्यक्त करा, तो जीवन सुखी राहण्याकरिता आवश्यकही आहे। मात्र आपल्या आनंदाने कोणाचा जीवही जात असेल तर तो आनंद नाही तर तो टवाळखोर वृत्तीच म्हणावी लागेल। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।